काय झालं पारू, घाबरली आहेस का? फॉर्मला घाबरलीस? घाबरलीस ना? हा? वाव. हे असे डोळे मोठे करून मी तुझ्या डोळ्यांमध्ये नाही सामावणार आहे ना, मी तुझ्या डोळ्यांना घाबरणार आहे. तुझ्यासारख्यांचं आयुष्य मी एका मिनिटात बरबाद केलंय. आणि हो, तू आणि अहिल्या माझं काहीच बिघडू शकणार नाही. हा अनुष्का मॅडम, वा, मानलं पाहिजे तुम्हाला. तुमच्यातला हा आत्मविश्वास एक नंबर आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, या आत्मविश्वासानं भले भले केले. कसं असतंय ना, कित्येक वेळा आपण समोरच्याला कमजोर समजतो आणि एकतर्फी खेळ खेळतो. तिथंच तर चुकतं ना तुमच्यासारख्या माणसांचं. तुम्हाला वाटलं असेल की कोण आहे आपल्या समोर, ही परकर पोलक्यातली गावाकडची पोरगी, जिचा बाप इकडं डायव्हरकीचं काम करतो, जिला धड बोलता बी येत नाही, जी या घरात फक्त मोलकरणीचं काम करते. पण तुम्ही विसरलात अनुष्का मॅडम, ही फक्त मोलकरीण नाही, ही पार्वती मारुती सेमसे आहे. चांगल्याला चांगली, वाईटाला वाईट, दगडाला दगड आणि मातीला माती. अनुष्का मॅडम, तुम्ही पिरमानं मागितलं ना तर जीव बी देईन मी. पण तुम्ही अशी फालतूगिरी केली, खोटारडेपणा केलात, चालाकी केलीत ना, तर ही पार्वती मारुती शेमसे तिच्या बाला सुद्धा ऐकणार नाही. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही इकडे याल, माझ्या किर्लोस्कर कुटुंबाच्या जीवावर उठाल आणि मी गप्प बघत बसीन? अजिबात नाही. खरं तर जेव्हा दिशा मॅडम या घरातनं गेल्या आणि तुम्ही आलात ना, तेव्हाच मी वळखायला पाहिजे होतं तुम्हाला. आजपर्यंत तुम्ही रडीचा डाव जिंकलात आणि खेळलात बी, पण आता गप गुमान मागवायचं. आता बारी आहे या पारूची. एवढी हिंमत? अनुष्का मॅडम, तुम्ही अजून माझी हिंमत बघितलीच कुठं? बघाल बघाल, मला खात्री आहे एक दिवस नक्की बघाल. जाऊ द्या, मी ना सरळ मुद्द्यावर येते. मला खरं खरं सांगा, दिशा मॅडम आणि तुमचा काय संबंध आहे? मला हा आवडलाय बदल. आता कसं मज्जा येईल मला तुझ्यासोबत खेळ खेळायला. आणि काय ग पारू, तुला सगळ्यातलं सगळं कळतं ना?